अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आझाद मैदानावर शपथविधीची तयारी केली जात आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तयारीचा आढावाही घेतला। आज सायंकाळी महायुतीची बैठक होणार होती, पण ही बैठक आता रद्द करण्यात आली असल्याची माहिती समजते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे। एकनाथ शिंदे हे गावी गेले असताना आजारी पडले होते। गावीच त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते पुन्हा काल सायंकाळी मुंबईत परतले होते। एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर ते ठाण्यातील त्यांच्या खासगी निवासस्थानी आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। यानंतर दुपारी अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समजते। दुसऱ्या बाजूला भाजपच्या गटनेत्यांची निवड आज होण्याची शक्यता आहे। यासाठी भाजपचे निरीक्षक मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली। एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असणार आहेत, परंतु सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अद्यापही आपला गटनेता निवडला नाही। भाजपचा गटनेता हाच मुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांचे नाव सध्या आघाडीवर आहे। भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गटनेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे। भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट जरी असलं तरी मंत्रिपदाच्या वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये पेच असल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही असून उपमुख्यमंत्रीपद असताना भाजपने गृह खातं घेतलं होतं, तसंच आता आम्हाला गृह खातं द्यावं अशी मागणी शिवसेना नेत्यांमधून होत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।